श्री स्वामी समर्थ मंडळी, माझं नाव नम्रता. आजच्या डेली कुकिंग ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मेथीची भाजी. चला, आपलं तेल गरम झालेलं आहे. आपण त्यामध्ये आता मिरची आणि लसूण तळून घेणार आहोत. पहिले आता आपण हे काढून घेऊया. आता आपण भाजीसाठी लागणारं वाटण दळून घेणार आहोत मिक्सर मध्ये. त्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडेसे जिरे, आपण तळून घेतलेली मिरची आणि लसूण आणि भाजून घेतलेले शेंगदाणे आणि त्यामध्ये घालणार आहोत कोथिंबीर. आता हे आपण मिक्सर मध्ये बारीक पाणी टाकून पेस्ट करून घेणार आहोत याची. चला तर आता आपलं तेल तापलं आहे. आपण भाजीला फोडणी घालायची तयारी करू. तर त्यामध्ये सर्वात पहिले आपण थोडस जिरे मोहरी घालणार आहोत, हिंग आणि थोडीशी हळद आणि त्यामध्ये आता मस्त स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची भाजी आहे ती आपण तेलात छान मेथीची भाजी परतून घेतल्यामुळे भाजीचा रंग हा हिरवाच राहतो. भाजी शिजल्यानंतर पण मेथीची भाजीचा रंग हिरवाच दिसतो. आता हे छान परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये शेंगदाण्याचं वाटण जे आपण बनवून घेतलं आहे ते टाकणार आहोत. आता यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं वाटण टाकणार आहोत. हे वाटण देखील आपण तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण यामध्ये गरजेनुसार पाणी टाकणार आहोत. तुम्हाला जेवढी पातळ पाहिजे, जेवढी घट्ट पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता. आता आपण यामध्ये मीठ देखील टाकून घेणार आहोत. आता यामध्ये आपण मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार. आता हे वाटण छान परतवून झालेलं आहे. त्यामध्ये मी गरजेनुसार पाणी टाकणार आहे.
आता ही भाजी छान आपण 10 मिनिटं उकळून घेणार आहोत. त्यानंतर आपली ही भाजी रेडी झाली. आता आपण याला 10 मिनिटं छान उकळी घेऊन घेऊ आणि त्यानंतर गॅस बंद करू. चला तर आपली भाजी आता रेडी झालेली आहे. ती आपण दुसऱ्या बाजूला ठेवूया आणि इकडे पोळ्या करून घेऊया.